कधी विचार केलाय की पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असतानाही आपली ओळख, आपली संस्कृती कशी जपता येते? बरं, ही कहाणी आहे सुनीता विल्यम्स यांची. त्यांनी फक्त अंतराळात विक्रमच नाही केले, तर आपल्या भारतीय मुळांना ताऱ्यांपर्यंत पोहोचवलं. चला तर मग त्यांच्या या अद्भुत प्रवासावर एक नजर टाकूया. आपण सर्व एक आहोत. काय कमाल वाक्य आहे नाही का? हा विचार सुनीता विल्यम्स यांना तेव्हा सुचला जेव्हा त्या अवकाशातून आपल्या पृथ्वीकडे पाहत होत्या. आणि खरं सांगायचं तर हाच एक विचार त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा, त्यांच्या कारकिर्दीचा पाया बनला. एक अशी जागा जिथे देशांच्या सीमा दिसत नाहीत, फक्त एकसंध मानवता दिसते. पण गंमत म्हणजे त्यांचा हा ताऱ्यांपर्यंतचा प्रवास ठरवून झालेला नव्हता. म्हणजे अंतराळवीर बनायचं हे काही त्यांचं पहिलं स्वप्न नव्हतं. त्यांचं मन तर एका पूर्ण वेगळ्याच जगात रमलं होतं. चला बघूया कसं ते. विचार करा, ज्यांचं स्वप्न प्राण्यांवर उपचार करण्याचं होतं, म्हणजे वेटनरी डॉक्टर बनण्याचं होतं, त्या एक दिवस थेट नासामध्ये एका स्पेसक्राफ्टच्या पायलट म्हणून जातील. कुणाला वाटलं असेल, पण आयुष्य असंच असतं नाही का? ते आपल्याला अशा वळणांवर नेतं ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. तर त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली 1987 मध्ये. त्यांनी US नेव्हल अकॅडमीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर त्या नेव्हल एव्हिएटर म्हणजे हेलिकॉप्टर पायलट बनल्या. मग 1995 मध्ये इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं. आणि मग तो दिवस आला. 1998 मध्ये नासाने त्यांची अंतराळवीर म्हणून निवड केली. म्हणजे बघा, प्रत्येक टप्पा किती विचारपूर्वक निवडल्यासारखा वाटतोय. बरं, पृथ्वीवरची सगळी तयारी झाली, पण खरी परीक्षा तर पुढे होती, अंतराळात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे ISS हे त्यांच्यासाठी फक्त एक कामाची जागा नव्हती, तर ते त्यांचं दुसरं घर बनलं होतं. आणि याच ताऱ्यांमधल्या घरात त्यांनी काही अविश्वसनीय गोष्टी करून दाखवल्या. 195 दिवस विचार करा, 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ. 2006 मधली त्यांची ही पहिली मोठी मोहीम होती. इतका वेळ पृथ्वीपासून दूर, शून्य गुरुत्वाकर्षणात राहायचं, वेगवेगळे प्रयोग करायचे आणि त्या स्पेस स्टेशनची काळजी घ्यायची. अजिबात सोपं काम नाही. आणि गंमत म्हणजे ही तर फक्त सुरुवात होती. आता हे ऐका, अंतराळात काय होतं, गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे आपलं शरीर कमजोर होऊ लागतं. पण सुनीता विल्यम्स यांनी यावरही मात केली. त्यांनी चक्क अंतराळात मॅरेथॉन धावली. हो, बरोबर ऐकलत. 2007 मध्ये जेव्हा पृथ्वीवर बॉस्टन मॅरेथॉन चालू होती, तेव्हा त्या ISS वरच्या ट्रेडमिलवर धावत होत्या. आणि इतकंच नाही, 2012 मध्ये त्यांनी स्पेस ट्रायथलॉन पण पूर्ण केली. म्हणजे विचार करा, केवढी प्रचंड इच्छाशक्ती आणि शारीरिक क्षमता असेल. त्यांनी अंतराळात फक्त शारीरिक विक्रम केले नाहीत, तर त्या आपल्यासोबत एक खूप महत्त्वाची गोष्ट घेऊन गेल्या होत्या. आपली संस्कृती, आपली ओळख. पृथ्वीपासून इतक्या लांब असूनही त्या आपली भारतीय मुळं कधीच विसरल्या नाहीत. जरा डोळ्यासमोर आणा, स्पेस स्टेशनच्या बाहेर निळी पृथ्वी दिसते. आणि आतमध्ये त्यांच्यासोबत होती भगवद्गीता आणि उपनिषदांची एक प्रत, एक छोटीशी गणपतीची मूर्ती. आणि हो, खाण्यासाठी समोसेसुद्धा. इतकंच नाही, तर त्यांनी अंतराळात दिवाळीसुद्धा साजरी केली. या गोष्टी म्हणजे फक्त वस्तू नव्हत्या, तर त्यांच्यासाठी ते त्यांचं घर होतं, त्यांची संस्कृती होती. त्या म्हणतात, मला माझे वडील विशेष आठवतात. विचार करा, अवकाशात दिवाळी साजरी करताना त्यांना आपले वडील आठवत होते, जे भारतातून अमेरिकेला स्थलांतरित झाले होते. तो क्षण फक्त एक सण साजरा करण्याचा नव्हता, तर आपल्या वडिलांच्या प्रवासाला, आपल्या मुळांना दिलेली एक मानवंदना होती. त्यांच्या कारकिर्दीतील प्रत्येक मोहीम आव्हानात्मक होतीच, पण एक मोहीम अशी होती जिने त्यांच्या सहनशीलतेचा अक्षरशः अंत पाहिला. जी मोहीम फक्त काही दिवसांची ठरणार होती, ती एका मोठ्या संकटात बदलली. ही होती बोईंग स्टारलायनर मोहीम. प्लॅन काय होता, तर फक्त 8 दिवसांची एक टेस्ट फ्लाईट. पण प्रत्यक्षात काय झालं, तब्बल 9 महिन्यांचा मुक्काम. हो, यानाच्या तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळातच अडकून पडले. पुढे काय होणार हे कुणालाच माहीत नव्हतं. आता प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीत एखादा अंतराळवीर काय करतो? जेव्हा परतीचा मार्ग बंद असतो, तेव्हा मनावर ताबा कसा ठेवायचा? एक कमांडर म्हणून आपल्या टीमचं मनोधैर्य कसं टिकवून ठेवायचं? त्या म्हणतात, मी अशा लोकांपैकी आहे जी काहीतरी करत राहते. मी माझा वेळ टीमला मदत करण्यात घालवेन. आणि त्यांनी तसंच केलं. चिंता करत बसण्याऐवजी त्यांनी स्वतःला कामात झोकून दिलं. अन्नसाठा पुन्हा भरणं असो किंवा अगदी टॉयलेटची देखभाल करणं असो, त्यांनी कोणतंही काम कमी मानले नाही. हेच तर खरं नेतृत्व आहे, नाही का? अखेरीस त्या 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर सुरक्षित परतल्या. आणि या एकाच मोहिमेने त्यांचं धैर्य आणि नेतृत्व संपूर्ण जगाला दाखवून दिलं. चला, आता त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीने मागे ठेवलेल्या अविश्वसनीय वारशावर एक नजर टाकूया.
608 हा आकडा लक्षात ठेवा. एकूण 608 दिवस त्यांनी अंतराळात घालवले आहेत, म्हणजे जवळजवळ 2.25 वर्ष. नासाच्या कोणत्याही अंतराळवीरासाठी हा दुसरा सर्वात मोठा कालावधी आहे. अविश्वसनीय आहे हे. आणि त्यापैकी 62 तासांपेक्षा जास्त वेळ त्यांनी स्पेसवॉक केला आहे, म्हणजे स्पेस स्टेशनच्या बाहेर मोकळ्या अंतराळात काम केलंय. हे अंतराळ मोहिमेतलं सगळ्यात धोकादायक काम मानलं जातं आणि एका महिलेनं केलेला हा सर्वाधिक स्पेसवॉकचा विक्रम आहे. एकूण 9 वेळा त्यांनी 9 स्पेस वॉक पूर्ण केले आहेत. या आकडेवारीमुळे त्या इतिहासातल्या सर्वात अनुभवी आणि धाडसी अंतराळवीरांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या स्ट्रॉऑर्डिनरी कामगिरीची दखल संपूर्ण जगाने घेतली. 2008 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. 2011 मध्ये रशियाने आणि 2013 मध्ये स्लोवेनियाने सुद्धा त्यांना आपापले सर्वोच्च सन्मान दिले. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते: विज्ञान आणि मानवी धैर्याला देशांच्या सीमा नसतात. आणि आता जशी एक नवीन अंतराळ शर्यत सुरू होतीये, तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. ज्यांनी वर जाऊन अनेक देश नाही तर एकच घर, एकच पृथ्वी पाहिली, त्या सुनीता विल्यम्स यांच्यासारख्या अग्रणींकडून आपण काय शिकायला हवं? कदाचित हाच त्यांचा सर्वात मोठा वारसा आहे, नाही का?